नमस्कार श्रोते हो, वेट लॉस माझा या मालिकेत मी चित्रा खरे तुमचं स्वागत करते. हेल्दी वेट लॉस करणं, सुडौल फिगर मिळवणं किंवा डायबेटीज आटोक्यात आणणं या विषयांवर आपल्याला मार्गदर्शन करतायत प्रसिद्ध फिटनेस तज्ज्ञ वृषाली मेहेंदळे. नमस्कार वृषालीताई. नमस्कार. वृषालीताई, साताऱ्याच्या नीता पाळंदे यांनी असं विचारलंय की त्यांच्या एका मैत्रिणीला गेल्या मे महिन्यात तुम्ही आंब्याचं डाएट देऊन चक्क 9 किलो वेट लॉस केलात. तुमच्या वेट लॉस प्रोग्रामच्या डाएटमध्ये तुम्ही लोकांना चक्क आंबे कसे काय खायला देऊ शकता? अगदी खरं आहे नीताताई. दरवर्षी एप्रिल आणि मे महिन्यात मी अनेकांना आंब्यांचं डाएट देते. आता दिवाळीच्या आसपास दिवाळीच्या फराळांचीही डाएट देते. बंगाली लोकांना भात आणि माशांचं डाएट देते. साऊथ इंडियन लोकांना इडली वड्यांचंही डाएट देते. शिवाय पाणीपुरी, पास्ता, नूडल्स, ग्रीन चिकन, ग्रीन फिश, तंदूर चिकन, सबवेची सँडविचेस असे अनेक पदार्थ तर माझे मेंबर्स त्यांच्या डाएटमध्ये हमखास मागून घेतात. आता थोडक्यात काय तर जे पदार्थ डाएटमध्ये येऊच शकत नाही असं लोकांना वाटतं असे अनेक पदार्थ मी माझ्या डाएटमध्ये खायला सांगते आणि तरीही भरपूर वेट लॉस होतो. तुम्हाला अजून एक गंमत सांगू का? 31 डिसेंबरच्या इयर एंडच्या पार्टीमध्ये काय, किती आणि कसं खायचं त्याचेही सल्ले देते. त्या विषयावरचा माझ्या मुंबईच्या एका वृत्तपत्रातला एक लेख तर वाचकांना खूप आवडलेला होता. वाव, अहो याला डाएटिंग कोण म्हणेल? ही तर खरं तर खाण्याची मेजबानीच म्हटली पाहिजे. डाएटिशियन्स किंवा न्यूट्रिशनिस्टना पटो वा न पटो, पण अशी डाएट्सच वेट लॉसला जास्त मदत करतात असा माझा आजवरचा अनुभव आहे. अच्छा. श्रोतेहो, डाएटिंग करणं म्हणजे खायच्या पदार्थांची संख्या कमी करणं किंवा बेचव आणि आळणी अन्न खाणं आणि कमी खाणं हे फार मोठे गैरसमज आहेत. आपल्या घरात नॉर्मल जेवण घेऊन किंवा आवडीचे अनेक पदार्थ खाऊनही डाएटिंग होऊ शकतं हे गेल्या 20 वर्षात मी पुरेपूर सिद्ध केलंय. आता पहिल्या दिवशी मी जेव्हा तुम्हाला डाएट लिहून देते ना, तेव्हा सर्वप्रथम डाएटिंग बद्दलची तुमची भीती मी घालवून देते. मी लिहून दिलेल्या डाएटचा परिणाम आधी तुमच्या मनावर होतो आणि मग तो शरीरावर दिसायला लागतो. आणि म्हणूनच माझी डाएट लोक हे जास्त दिवस किंवा जास्त काटेकोरपणाने आणि आनंदाने पाळतात. त्यामुळे तुम्हाला रिझल्टही भरपूर मिळतो. साहजिक आहे, आवडीचं खायला मिळतं त्यांना. पण म्हणजे तुम्ही डाएट देताना एकूणच कॅलरी काउंटचा विचारच करत नाही का? म्हणजे मला तशी गरज वाटत नाही. तुम्ही जेव्हा कॅलरीजच्या गणितांमध्ये अडकताना तेव्हा तुम्ही खाण्यातला आनंद, समाधान, तृप्ती हे सगळं घालवून बसता आणि अशी डाएट कधीही अंगी लागत नाही. शिवाय मला एक सांग की समजा मी तुझी रोजची कॅलरीजची आणि न्यूट्रिशनिस्टची रिक्वायरमेंट कॅल्क्युलेट केली, त्याप्रमाणे सगळं अन्न एकत्र करून त्याचा गोपाळ काला बनवला आणि त्याचे 4 गोळे बनवले आणि तुला सांगितलं की चवीचा विचार न करता दिवसाकाठी हे 4 गोळे खा, तर तुला चालेल का? शक्यच नाही. म्हणजे तू 4च दिवसात कंटाळशील. कारण चव आणि त्यातनं मिळणारं समाधान याचं आपल्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्व आहे. वृषालीताई, तळेगावच्या विनीता सातभाई यांनी विचारलंय की डाएट मधून मिळणाऱ्या आणि व्यायामावाटे खर्च होणाऱ्या कॅलरीज घरच्या घरी मोजता येतात का? म्हणजे त्या मोजण्याची एखादी पद्धत जर का त्यांना समजली तर त्यांच्या प्रगतीचा आलेख किंवा गणित मांडायला त्यांना सोपं जाईल. खरं सांगू का, डाएट मधनं मिळणाऱ्या आणि व्यायामावाटे खर्च होणाऱ्या कॅलरी मोजण्याचं मीटर हे जगात कुठेही उपलब्ध नाही. विनीताताई, फिटनेस मधली प्रगती फक्त कॅलरींच्या आकडेवारीवर अजिबात मोजू नका. उलट अशा गणितांच्या चक्रव्यूहात जर अडकून बसलात तर तुमचं नुकसान होईल. तुम्ही एक प्रयोग करा. बाजारातून डाएटवरची 2-3 पुस्तकं आणा. त्यात एक इडली, एक पोळी, एक वाटी आमटी अशा कुठल्याही पदार्थांमधल्या कॅलरीची आकडेवारी वाचा. ती हमखास वेगळी वेगळी असेल. आता मला सांगा, त्यापैकी कुठले आकडे तुमच्या स्टँडर्डला पटतील? आता चालण्यामुळे, जॉगिंगमुळे आणि घरकामामुळे खर्च होणाऱ्या कॅलरींची आकडेवारी सुद्धा प्रत्येक पुस्तकांमध्ये वेगळी वेगळी दिलेली असते. त्या पुस्तकांच्या लेखकांचा काहीही दोष नसतो. पण एका पोळीचा विचार केला तर तिचा आकार, तिची जाडी, गव्हाची जात, त्यातलं तेल, मीठ याचं प्रमाण किती, ती किती भाजली आहे, इतक्या गोष्टींवर त्यातल्या कॅलरी अवलंबून असतात. तसंच चालण्याचा विचार केला तर तुम्ही दिवसाच्या कोणत्या वेळी किती वेगानं चालता, सपाटीवर चालता का चढावर चालता, चालताना 2 पायांमधलं अंतर किती ठेवता, किती वेळ चालता, इतक्या सगळ्या बाबींवर कॅलरी बर्नआउट हा ठरत असतो. डाएटवरच्या पुस्तकांमधल्या कॅलरीजचे तक्ते हे केवळ मार्गदर्शक म्हणून पाहायला हरकत नाही. पण मग आपला फिटनेस वाढतोय की नाही हे कसं ओळखायचं? मला एक सांग चित्रा, की घरात कपडे धुताना इतके लिटर पाणी आणि इतके ग्रॅम साबण ह्यांच्या गणितावर कपड्याची स्वच्छता ठरते का? नाही. की कपडा हातात घेऊन स्वच्छ झालाय की नाही ते आपण तपासतो की नाही. तसं कॅलरीच्या गणितांवरून तुमची प्रगती ठरवण्यापेक्षा प्रत्येक आठवड्याला आपलं वजन कमी होतंय ना, कपडे सैल व्हायला लागलेत ना, दिवसभर हलकं वाटतंय आणि जास्त फ्रेश वाटायला लागलंय, कार्यक्षमता दिवसेंदिवस वाढतीये, मेटाबॉलिझम सुधारतोय आणि मुख्य
मुख्य म्हणजे आहारामुळे पोट भरण्याबरोबरच खाण्यातला आनंद आणि समाधान हेही मिळते. हे तुमच्या फिटनेसच्या प्रगतीचे खरे पॅरामीटर असले पाहिजेत. अच्छा, वृषालीताई, आज तुम्ही गिरीश गणपुले यांची केस सांगणार होतात असं म्हणाला होतात. सांगा ना काय आहे? अगं, ती फार इंटरेस्टिंग केस आहे. बरं. त्यांनी माझ्या डायबिटीस कंट्रोल प्रोग्राम मध्ये ऍडमिशन घेतली. त्या दिवशीची त्यांची फिजिकल कंडिशन काय होती ते आधी सांगते. वय 48, उंची 5 फूट 5 इंच, वजन 85 किलो 400 ग्रॅम, ब्लड प्रेशर 130/80, त्यासाठी गोळ्या सुरू. फास्टिंग शुगर 142 आणि पीपी शुगर ही 235. शिवाय हाय कोलेस्ट्रॉल. म्हणजे हे सगळं गोळ्या घेऊन आलेले आकडे आहेत. आता माझ्याकडे यायच्या आधी ते काही दिवस वे प्रोटीन सप्लिमेंट घेत होते. आता त्यांचा आहार सांगते. आठवड्यातून किमान 2 वेळेला चिकन आणि अंडी, ऑफिसच्या कामासाठी नेहमी टूरवर जाणं आणि तिथं काय मिळेल ते खाणं. त्यामुळे माझ्या प्रोग्रामच्या काळात भरपूर सुट्ट्या होतील हे त्यांनी मला आधीच सांगितलं होतं. बापरे, वृषालीताई, अशा लोकांना रिझल्ट मिळवून देणं हे नक्कीच मोठं आव्हान असेल नाही तुमच्यासाठी? येस, नक्कीच असतं. मग मी सुरुवातीला त्यांना खूप काउन्सिलिंग केलं. त्यांना नॉनव्हेज खाणं कमी करण्याचा सल्ला दिला. मग त्यांचा प्रोग्राम सुरू झाला. त्यांच्या एकूण 16 आठवड्यांच्या म्हणजे 114 दिवसांच्या प्रोग्रामपैकी 33 दिवस शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्या झाल्या. म्हणजे 44 दिवस ते व्यायामाला आलेच नाहीत. आणि असं सगळं जर करून त्यांनी माझ्याकडे फक्त 37 दिवस व्यायाम केला. लक्षात घे. आणि या जेमतेम 37 दिवसात त्यांचा 6 किलो 800 ग्रॅम वेट लॉस झाला. 31 इंच मेजरमेंट कमी झाली आणि त्यांची फास्टिंग शुगर ही 142 वरनं 120 वर आली. पीपी शुगर 235 वरनं 140 इतकी कमी झाली. आता श्रोते, हे गणपुले जर रोज माझ्याकडे व्यायामाला आले असते ना आणि त्यांनी जर डाएट व्यवस्थित केलं असतं तर त्यांना काय रिझल्ट मिळाले असते सांगा बरं? वृषालीताई, गणपुलेंची आकडेवारी खरंच धक्कादायक आहे. म्हणजे मला हे उदाहरण श्रोत्यांना मुद्दामून एवढ्यासाठी सांगायचंय की गणपुले त्यांच्या फिटनेसच्या बाबतीत एकूणच बरेच बेफिकीर होते. ऑफिसच्या कामासाठी त्यांना बरेचदा टूरवर जायला लागायचं आणि नेहमी टूरवर जाणं म्हणजे रात्री अपरात्री प्रवास आला, खाण्यापिण्यातले बदल आले, वेगवेगळ्या वातावरणात काम करणं हे आलंच. अशा लोकांनी खरं तर त्यांच्या फिटनेसची जास्तच काळजी घेणं गरजेचं आहे. आपल्या या गणपुलेंनी माझ्या डायबिटीस कंट्रोल प्रोग्राम मध्ये ऍडमिशन घेतल्यानंतर 114 दिवसांपैकी फक्त 37 दिवस व्यायाम करूनही त्यांना मी काय रिझल्ट दिले हे तुम्ही ऐकलेत. विचार करा, त्यांनी सिरियसली रोज व्यायाम केला असता आणि डाएट सांभाळलं असतं तर त्यांना काय फायदा मिळाला असता किंवा काय रिझल्ट मिळाला असता. सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात जगताना आपल्यापैकी बहुतेकांचं आपल्या फिटनेसकडे अक्षम्य दुर्लक्ष होतं. ज्या शरीराच्या जीवावर आपण पुढे जात असतो त्याची वेळोवेळी काळजी घेणं हे फक्त महत्वाचंच नाही तर अत्यावश्यक असतं. आणि म्हणून आपल्या आयुष्यातल्या प्रायोरिटीच्या यादीमध्ये आपला फिटनेस हा नेहमीच पहिल्या क्रमांकावर असला पाहिजे. अगदी बरोबर. सर सलामत तो पगडी 50 या म्हणीप्रमाणे फिटनेस सलामत तो करिअर झकास असं मला नेहमीच म्हणावं असं वाटतं. नक्कीच वृषालीताई, तुमचा हा संदेश आपल्या असंख्य श्रोत्यांना नक्कीच प्रेरणा देणार आहे. मला त्या गणपुलेंच्या बाबतीत आणखीन एक शंका आहे बरं का. म्हणजे त्यांच्यासारखे अनेक लोक ऑफिसच्या कामासाठी नेहमीच टूरवर जात असतील. ते राहतात त्या प्रत्येक हॉटेलमध्ये जिम वगैरे असतंच असं नाही. मग तिथं त्यांना व्यायाम कसा करता येईल? खरं सांगू का चित्रा, माझ्या ओबेसिटी रिडक्शन करणारा विट्रेक्स पॅटर्न किंवा डायबिटीस कंट्रोल करणारा स्कॅरेक्स पॅटर्न तुम्ही जर फॉलो करणारच असाल तर तुमची हॉटेलची रूम हेच तुमचं जिम असेल. हो, पण कसं शक्य आहे? म्हणजे व्यायामासाठी डंबेल्स, मशीन्स, ट्रेडमिल हे सगळं नको का? अजिबात नाही. हॉटेलमध्ये किंवा कुठेही बाहेर गेल्यावरही व्यायाम करायची तुम्हाला इच्छा आहे ना तर मग या सगळ्यांची काहीही गरज नाही. कारण माझ्या दोन्ही पॅटर्नची एक स्पेशालिटी अशी आहे की त्यातले सगळे व्यायाम फक्त 2 उषा आणि कार्पेट यांच्या मदतीनं सहज करता येतात. त्यासाठी ट्रेडमिल, मशीन, डंबेल्स, बारबेल, वर्क स्टेशन्स हे काहीही लागत नाही. म्हणूनच माझ्याकडे जी लोक फिटनेस कन्सल्टेशन साठी येतात त्यांना मी दिलेले व्यायाम करण्यासाठी कोणत्याही जिम मध्ये कधीही जावं लागत नाही. ते सगळे व्यायाम घरी करू शकतात. जिम मधल्या मशीनच्या मदतीनं मिळवलेला फिटनेस पुढे टिकवण्यासाठी तुम्हाला कायम जिम मध्येच जावं लागतं. म्हणजे दर महिन्याला जिमच्या फीचा खर्च आणि जाण्या येण्यासाठी लागणाऱ्या पेट्रोलचा खर्च हा करावाच लागतो. शिवाय जाण्या येण्यात रोजचा वेळ जातो तो वेगळाच. या उलट तुम्ही माझा एक स्पेल केलात आणि तुम्हाला तुमच्या मनासारखा वेट लॉस झाला की नंतर तेच व्यायाम तुम्हाला घरी करता येतात, डाएट घरी करता येतं. त्यामुळे जिमची फी, पेट्रोल आणि जाण्या येण्याचा वेळ याची कायमची बचत होते. वृषालीताई, एकंदरीतच माझे व्यायाम एकदा शिका आणि पुढे फिटनेस टिकवण्यासाठीचे मासिक खर्च कायमचे वाचवा असा हा तुमचा सल्ला जगावेगळा आहे हे नक्की. श्रोते हो, हा त्यांचा सल्ला तुम्हालाही नक्कीच पटला असेल तर मग आजच वृषाली स्लिमिंग सेंटरमध्ये ऍडमिशन घ्या आणि तुमच्या फिटनेसची काळजी त्यांच्यावर सोपवा. तिथल्या प्रोग्राम्सच्या अधिक माहितीसाठी 9422323461 किंवा 9527734613
किंवा 9527730493 या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. तसंच त्यांच्या www.वृषालीस्लिमिंग.com या वेबसाईटला भेट द्या. तोपर्यंत फिट रहा, खुश रहा.